प्रल्हाद सोलंकी यांच्या कार्याचा सर्वात उल्लेखनीय पैलू कोणता आहे? प्रल्हाद सोळंके साहेब यांचे उल्लेखनीय काम अधिक आहेत. आता कोणतं काम तुम्हाला सांगावं की आता तुम्ही भाषणामध्ये मान्यवराकडनं ऐकलं असेल की आमच्या गावामध्ये आणि असे जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची ड्युटी केली त्या ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय काम सोळंके साहेबांनी त्या ठिकाणी केलं. यांच्या सेवेमुळे ग्रामपंचायतीला आणि नागरिकांना काय लाभ झालेला आहे? आता तुम्ही ऐकलं असेल भाषणामध्ये नारायण दादा असतील, माजी सरपंच शरद नंदा असतील, निसारभाई असतील, त्यांनी सविस्तर तुम्हाला सांगितलं. ग्रामपंचायत पेडगावची भव्य दिव्य ग्रामपंचायत अशी पेडगावची सोळंके साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. आणि आता ड्रेनेजचं जे त्यांनी सविस्तर सांगितलं की कसं कसं आम्ही नाली ड्रेनेजचं काम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कसा असतो या ठिकाणी साहेबांनी ते काम उल्लेखनीय सोळंके साहेबांच्या हातावर झालेलं आहे. अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यामागचा नेमका उद्देश काय आपला? अशा सोहळ्यामागचा उद्देश हा आहे की आम्ही ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये सदस्यांना कळवलं की साहेब असं 31 जुलैला या ठिकाणी साहेबाचं सेवानिवृत्त होत आहे, साहेबाचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी बघितला की विरोधातले आणि सत्तातले दोन्ही सदस्य जे आहे तिथे खुश होते आणि साहेबांनी आवर्जून सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही जेवण देऊ नका किंवा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी मी ठेवतो आणि त्यानिमित्त गावकऱ्याला मला जेव घालायचा आहे. तर साहेबाला मी विनंती केली, साहेब आम्हाला हे योग्य वाटणार नाही किंवा उचित वाटणार नाही, आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जे काय आहे तर आम्ही जेवणाचा खर्च करू आणि जेवण आम्ही तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी सांगेल. मान्यवरांनी सांगितलं की साहेब तुम्ही फिरायला जा, नक्कीच साहेब तुम्ही फिरायला जा. आता तुम्ही ऐकलं असेल डेप्युटी शिव साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही विमानानं जा, वहिनीला घेऊन जा, खूप फिरा. साहेब फिरा, परंतु आम्हाला त्यातून तुम्ही असं समजू नका. त्यांनी समजावं सोळंके साहेबांनी की तुम्ही सेवेतून निवृत्त झाला परंतु आमच्यापासून निवृत्त होणार नाही. आम्हाला तुमचं सहकार्य लाभणार आहे आणि 100% त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या जेवढी त्यांच्याकडे माहिती आहे तेवढे माहिती घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करणार आहे आणि त्यांना सेवानिवृत्त शासकीय कामातून होऊ देणार मात्र, परंतु आमच्याकडनं ते सेवानिवृत्त नाही. आजही त्यांच्यासमोर मी त्यांना सांगतो की साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला याच्यानंतरही तुम्ही ड्युटीतून सेवानिवृत्त झालात, तुम्ही आमच्या कामातून सेवानिवृत्त झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे साहेबाला विनंती करतो. हे बघा आता ते तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणूस सारखा नसतो किंवा प्रत्येक माणूस सोळंके होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही फरक असणार आहे आणि आम्ही ते अनुभवलेलं आहे. आम्ही सोळंके साहेबाला एक मागच्या काळामध्ये असं झालं तर आमचं तर सोळंके साहेबाकडून किंवा आमच्याकडनं काहीतरी झालं असं सदस्य साहेबाचं तर ते समजवण्याचा आणि चांगल्या कामाचा प्रयत्न करीत असतात तर त्यांना वाटलं होतं की सोळंके साहेब कुठेतरी चुकत आहे. आम्ही अनुभव घेतला, 2-4 महिने साहेबाला बदलून घेतलं, दुसरे ग्रामसेवक साहेब आले. त्याच्यामुळं सोळंके हे पुन्हा होणे नाही, ग्रामसेवक असं भेटणं शक्य नाही. कारण की त्यांची जी काम करण्याची क्षमता, त्यांची डेअरिंग आणि ते लाजवाब होते, त्याची पद्धत वेगळी होती.